नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 2026 मध्ये होणाऱ्या जी काही कृषी क्षेत्रातील जी काही परीक्षा आहेत, तुम्हाला एकच परीक्षा देता येणार नाहीये. मी अगोदर क्लिअर करतो. एम-पी-एस-सी कडे परीक्षा गेल्यामुळं अजूनही आपल्या जे काही चान्सेस आहेत ते वाढलेले आहेत. पारदर्शकता असेल किंवा पेपर पॅटर्न असेल, तांत्रिकला असणारा विशेष भर असेल एम-पी-एस-सीचा, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. सिलेबस तर येणार आहे, परंतु मी तुम्हाला ही जी काही सीरीज आहे, ह्या सीरीजबद्दल मी तुम्हाला सांगतोय. कारण की एम-पी-एस-सी पेपर घेणार म्हटल्यानंतर एम-पी-एस-सीचा पूर्व इतिहास पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण एम-पी-एस-सी मध्ये आपण पहिल्यांदाच कृषी सेवकची जी काही परीक्षा आहे, म्हणजे सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची जो काही पेपर आहे, पहिल्यांदाच एम-पी-एस-सी कडे जातोय. म्हणजे याच्या अगोदर एम-पी-एस-सी न कृषी क्षेत्रातील कुठले पेपर घेतलेले आहेत का? तर नक्कीच तुम्हाला मी सांगेल घेतलेले आहेत. आपल्याकडे जवळपास म्हणजे कृषी सेवा जी काही परीक्षा आपण म्हणतो, क्लास ग्रुप बी आणि ग्रुप ए आणि ग्रुप बी आपण म्हणायला लागतो. त्यामध्ये जो काही पेपर पॅटर्न आहे, माझ्याकडे 2006 पासून जे काही कृषी अधिकारी असेल, याचे जे काही पेपर आहे ते अवेलेबल आहेत एम-पी-एस-सी न घेतलेले. मग तो पेपर पॅटर्न कसा होता? एम-सी-क्यू नेमके कसे आहेत? प्रश्न विचारण्याची एम-पी-एस-सीची पद्धत कशी आहे? आता 2026 सुरू आहे. यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असेल? आर-आर मध्ये डायरेक्टली दिलेला आहे की डिप्लोमा, एग्रीकल्चर इन डिप्लोमा दिलेला आहे. तर त्यामध्ये काय असेल? यासाठी आपण तुमच्यासाठी जी काही गोरगरीब जी काही शेतकऱ्याची मुलं आहेत, त्या सर्वांसाठी गरीब असेल, श्रीमंत असेल, एज्युकेशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एम-सी-क्यू आणि पी-वाय-क्यू ची जी काही सीरीज आहे 100% एक्झाम पॅटर्न नुसार असणारी ही सीरीज पूर्णतः ही मी मोफत देणार आहे. आता तुम्हाला सांगतोय, हे जे काही पेपर आहेत, हे पेपर इंग्लिशमध्ये आहेत, मूळ इंग्लिशमध्ये आहेत. परंतु मी तुम्हाला जे काही बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पेपर जशाच तसे केलेले आहेत. त्यांना ॲपमध्ये 1-2 दिवसामध्ये ते अपलोड सुद्धा होतील. परंतु जे काही विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला या YouTubeवरती तुम्हाला हे लेक्चर पाहायचं आहे आणि नेमके पॅटर्न कसा आहे, काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. यामध्ये मी 2006 पासून सुरुवात करतोय. 2006-7 पासून सुरुवात करतोय. जे काही कृषी अधिकारी यांना जे काही पेपर विचारलेला आहे, तेच पेपर एम-पी-एस-सीचे पी-वाय-क्यू आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही सहाय्यक कृषी अधिकारीची तयारी करत असेल किंवा ग्रामसेवकची तयारी करत असेल, तर पहिल्यांदा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा, शेअर करा. जेणेकरून ॲग्रीकॉस असेल, ॲग्रीकॉस सगळ्यांना मदत करतात. कारण की आपण सगळे ॲग्रीकॉस एकत्र जायचं आहे आणि आपल्याला यावर्षी कृषी विद्यापीठातली पोस्ट असेल, कृषी सहाय्यकची महाराष्ट्र कृषी विभागाची पोस्ट असेल, महाबीज कृषी सहाय्यकची पोस्ट असेल, या जी काही ग्रामसेवक जिल्हा परिषदची पोस्ट असेल, ह्या सर्व पदासाठी आपल्याला यामधून एक तरी पोस्ट यावर्षी काढायची आहे. आता नाही तर कधीच नाही, स्वतःला सिद्ध करायचं आहे. म्हणून मित्रांनो, आपण या सीरीज मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. रोज ही सीरीज होणार आहे. तुम्हाला रोजसाठी, तुम्हाला नोटिफिकेशनसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. चला मग पाहूया 2000 यामध्ये आजचा जो काही पेपर आहे मी तुम्हाला सांगणार आहे. अगोदर पूर्व परीक्षा व्हायची. आता पण होते पूर्व परीक्षा, पण आता थोडासा पॅटर्न वेगळा आहे. आता हा पॅटर्न कसा आहे मी तुम्हाला सांगतोय. परीक्षेचे नाव महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि गट ब पूर्व परीक्षा आहे. आता या पूर्व परीक्षेमध्ये असं असायचं पूर्वी, मराठी पण विचारायचे, इंग्रजी पण विचारायचे आणि सामान्य अध्ययन म्हणजे जी-एस विचारायचे. आणि त्यामध्ये राहिलेले 50 प्रश्न जे आहेत हे कृषी घटकाचे विचारायचे. यामधले 50 प्रश्न कसे विचारायचे? कृषी घटकावर आधारित विचारायचे. एकूण प्रश्न असायचे 200 आणि एकूण गुण असायचे 200. आता मला सांगा, कधी कधी काय होतं माहितीये का? आता आपण पाहतो कंबाईन असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा कुठलेही. आता कालचा ग्रुप बी चा पेपर झालेला तुम्ही पाहिला असेल. त्यामध्ये राज्यसेवा मेन्सला जे काही झालेले क्वेश्चन होते, तेच काही क्वेश्चन रिपिटेशन होते. काही क्वेश्चन. मग असं आपण नाही म्हणू शकत का? पहिल्यांदा कृषी सेवकचा पेपर जातोय बाबांनो आणि कृषी सेवकचा पेपर एम-पी-एस-सी घेते. मग हे प्रश्न या स्वरूपाचे प्रश्न का येणार नाहीत? मग पी-वाय-क्यू नुसार आम्ही अभ्यास घ्यायला याची मदत होईल का? तर मी तुम्हाला सांगेल 1000% या ठिकाणी याची मदत होणार आहे. त्यामुळे तर आपण हे घेतोय. एम-पी-एस-सी पॅटर्न काय आहे हे स्वतः एम-पी-एस-सी न घेतलेले पेपर आहेत आणि हा जो पेपर आहे, हे पेपर 31/7/2011 चा पेपर आहे मित्रांनो. 11चा पेपर आहे, मी 6चा म्हणलो कारण की 6चा जो काही पेपर आहे 2006
चा जो काही पेपर आहे हे पीडीएफ स्वरूपामध्ये मी अवेलेबल करून दिलेला आहे आणि तो सुद्धा पेपर आपण घेणार आहोत, त्यामध्ये काही विषय नाहीये. आणि हा पीडीएफ स्वरूपामध्ये झालेला आहे, शेवटचं करेक्शन बाकी आहे. अपलोड तुमच्या ऍप मध्ये आपल्या जो काही पीव्ही अकॅडमी नावाचा ऍप प्ले स्टोर मध्ये आहे, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आपण पुढचा जो काही प्रश्न आहे याच्यावरती आपण जाऊया. खूप सिंपल 2011चा आहे बरं का, महाराष्ट्र कृषी सेवा गट अ ब पूर्व परीक्षेचा. हे 50 प्रश्न आहेत. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो लक्ष द्या काय सांगतोय. बघा प्रश्न काय आहे समजून घेऊया. भारताची सन 1995-96 साली भाताची उत्पादकता असं म्हणताय, म्हणजे हा जो पर्टिक्युलर कशाची विचारली आहे, भात पिकाची विचारलेली आहे. किती किलोग्रॅम प्रति हेक्टर होती असं विचारलेलं आहे. पण आपल्याला काय करावं लागेल, आता यामध्ये आपल्याला साधारणतः आर्थिक पाहणी अहवाल पाहावा लागेल. आता 1995-96 चा जर आर्थिक पाहणी अहवाल आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ही जी काही भाताची हेक्टरी उत्पादकता किती होती, तर यामध्ये 1855 ग्रॅम प्रति हेक्टरी अशी होती. परंतु मी आता तुम्हाला सांगेल आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 चा आर्थिक पाहणी अहवाल हे अवेलेबल आहे भारताचा. यानुसार भारतामध्ये म्हणजे सध्यानुसार जर आपण पाहिलं की इथं जर 2025-26 आलं भाताची उत्पादकता किती आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचं उत्तर सुद्धा आलेलं पाहिजे. 2929 असं लक्षात ठेवायचं. 2929 किलोग्रॅम प्रति हेक्टरी एवढी भाताची उत्पादकता सध्याची आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकूण उत्पादन बघा 150.18. एकूण उत्पादन किती होतं, किती झालं, 150.18 दशलक्ष टन एवढं एकूण उत्पादन झालं होतं 2025-26 मध्ये. एकूण उत्पादन 150.18 दशलक्ष टन, मेट्रिक टन असा शब्द प्रयोग वापरा. आणि या ठिकाणी 2929 जी काही हेक्टरी भाताची उत्पादकता आहे, परंतु 1995-96 मध्ये हे 1855 होते आणि सध्या किती आहे एवढी आहे. असे करेक्ट प्रश्न वन लाइनर्स आहेत, पण प्रश्न कसे आहेत यावरती आपण समजून घेऊया थोडस. आता यामध्ये तुम्हाला असंही प्रश्न येऊ शकतं मित्रांनो की बघा हे जे काही भौगोलिक क्षेत्र आपण जर विचारात घेतलं, भौगोलिक क्षेत्र, आता भौगोलिक क्षेत्र हे महाराष्ट्राचं आता महाराष्ट्राचं 30,77,13 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे पोरांनो, बरोबर आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे. पण हेक्टर मध्ये जर विचारलं 307.58 इथं हे आपल्या कृषीला येते बरं का पोरांनो, हे आयएमपी परीक्षेमध्ये येत आहे. महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती आहे, भौगोलिक क्षेत्र जर असं विचारलं किंवा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं तर असं येईल 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र जर विचारलं 307.58 लाख हेक्टर असं येईल. काय येईल, लाख हेक्टर असं येईल यामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि हे जे लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्यापैकी आपण पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर यामध्ये एक असतं, एक आपण स्थूल क्षेत्र आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं असतं आणि दुसरा जो काही आहे त्यामध्ये निव्वळ क्षेत्र असं विचारलेलं असतं. काय विचारलेलं असतं, निव्वळ क्षेत्र असं विचारलेलं असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे इथं घेतोय, निव्वळ क्षेत्र काय आहे आणि स्थूल क्षेत्र काय आहे ह्या दोन कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता निव्वळ क्षेत्र 2025-26 नुसार महाराष्ट्राचं बघा किंवा हे आर्थिक पाहणी अहवालानुसार सांगतोय मी तुम्हाला किती आहे. आता स्थूल क्षेत्र आहे 242.24 लाख हेक्टर, 242.24 लाख हेक्टर हे कशाचं आहे, स्थूल क्षेत्र आहे महाराष्ट्राचं. आता या ठिकाणी निव्वळ क्षेत्र म्हणजे काय आहे, निव्वळ क्षेत्र किती आहे, 165.71 165.71 लाख हेक्टर एवढं हे निव्वळ क्षेत्र आहे 2025-26 नुसार. आता ह्या दोन्ही मधला फरक काय आहे, हे दोन्ही मधला फरक तुम्हाला सांगतोय. आणि जर हे टक्केवारीमध्ये जर विचारलं 165.71 लाख हेक्टर आहे, पण जर टक्केवारीमध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र किती टक्के होतं, 53.9%.
53.9% हे लक्षात ठेवा. आता दोन्हीमध्ये ही कन्सेप्ट आली. कन्सेप्ट म्हणजे काय आहे, निव्वळ पेरणी क्षेत्र आणि स्थूल क्षेत्र या दोन्ही मधला काय डिफरन्स आहे, डिफरन्स असू शकतो ना पोरांनो, काय फरक असेल बघा. आता बघा यामध्ये स्थूल क्षेत्र म्हणजे काय असतं, की स्थूल क्षेत्र कशाला म्हणायचं आणि जे काही निव्वळ पेरणी क्षेत्र आहे हे कशाला म्हणायचं हे तुम्हाला सांगतो. ओके, आता बघा यामध्ये समजा उदाहरण सांगतो. समजा हा बबन नावाचा व्यक्ती आहे. बबन नावाचा व्यक्ती आहे. बबन नावाच्या व्यक्तीकडे 10 हेक्टर जमीन आहे. समजा, समजून घ्या, खूप महत्वाचं आहे बघा, करंटचं आहे. 10 हेक्टर जमीन आहे. आता हे 10 हेक्टर जमीन आहे, परंतु यांनी खरीप हंगाम आणि दुसरा जो काही आहे या ठिकाणी यांनी रब्बी हंगाम, दोन हंगामामध्ये यांनी लागवड करायचं ठरवलं. खरीप हंगामामध्ये यांनी काय केलं, 10 हेक्टर यांनी खरीपामध्ये सोयाबीन घेतलं. काय घेतलं, यांनी सोयाबीन घेतलं आणि रब्बी मध्ये 6 हेक्टर सोयाबीन काढली की रब्बी मध्ये यांनी 6 हेक्टर मध्ये यांनी गहू घेतला. आता एकूण क्षेत्र किती झालं, आता हे दोन्हीची जर बेरीज केली 10 16 म्हणजे 16 हेक्टर हे झालं स्थूल क्षेत्र. काय झालं, स्थूल क्षेत्र, ह्याला म्हणायचं स्थूल क्षेत्र. आणि निव्वळ क्षेत्र कशाला म्हणायचं, खरीप हंगामामध्ये तुम्ही एका वर्षात तुम्ही एका जमिनीमध्ये जे पीक घेतलंय ते एकदाच गृहीत धरलं जातं. मग हे झालं 10 हेक्टर, फक्त 10 हेक्टर जे आहे हे झालं निव्वळ क्षेत्र. निव्वळ क्षेत्र म्हणजे एका जमिनीमध्ये पेरलेलं एकूण क्षेत्र. ओके, एकदाच गृहीत धरलं जातं. आणि स्थूल क्षेत्रामध्ये हे 2 वेळेस गृहीत धरलं जातं. किती वेळेस, 2 वेळेस. म्हणून 242.24 लाख हेक्टर हे आहे. खरीप, रब्बी, उन्हाळी हे 3 वेळा बी गृहीत धरू शकतात. जर 1 हेक्टर मध्ये, आता इथं काय केलंय, जर स्थूल क्षेत्र खरीपामध्ये 1 हेक्टर पेरणी केली, खरीपामध्ये सोयाबीन लावलं, रब्बीमध्ये 1 हेक्टर गहू लावला आणि उन्हाळ्यामध्ये 1 हेक्टर भुईमुग लावलं, तर हे 3 म्हणजे ह्याचं किती झालं, हे 1 2 3 हे 3 हेक्टर हे म्हणजे स्थूल क्षेत्र झालं. परंतु ह्याच्यामध्ये 1च हेक्टर हे गृहीत धरण्यात येईल. हे आहे याच्यामध्ये स्थूल क्षेत्र आणि निव्वळ क्षेत्रामधला डिफरन्स. मग हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसारची आताची आकडेवारी होती. आता बघा, पहिले पीक कापणीला आले असताना शेतात दुसरे पीक पेरतात, त्यास डॅडॅस पद्धत असे म्हणतात. आता हा प्रश्न आपल्या कृषी सहाय्यक परीक्षेला आलेला आहे. पण तिथं काय विचारलेलं होतं मित्रांनो, की यामध्ये रिले क्रॉपिंग होतं. रिले क्रॉपिंग, आता रिले क्रॉपिंग आपण म्हणतो, रिले क्रॉपिंग किंवा त्याला साखळी पीक पद्धत असं म्हणू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडंसं सहकार्य अपेक्षित आहे. इंग्लिश मधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना शब्द रचनेमध्ये थोडा बहुत बदल होऊ शकतो, परंतु यामध्ये तुम्ही हे थोडंसं समजून घ्याल ही अपेक्षा आहे. लक्षात आलं, मी काय लंडनहून आलेलो नाहीये किंवा अमेरिकेहून आलेलो नाहीये, एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेलो आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, त्याच्यामुळं इंग्रजाची एवढी इंग्लिश माझी परफेक्ट नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, पहिले पीक कापणीला आले असताच शेतात दुसरे पीक पेरतात, त्यास डॅडॅस पद्धत असे म्हणतात. ह्याचं उत्तर रिले क्रॉपिंग यायला पाहिजे आणि ह्यालाच अखंड किंवा जोड पीक असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याचं उत्तर आहे हे. आता यामध्ये आपल्याला प्रश्न पडला होता, कोकणामध्ये वाल पिकाची काढणी करण्याच्या अगोदर भात पिकाची लागवड केली जाते. लक्षात आलं, वाल पीक आणि भात पीक हे दोन्हीचं या ठिकाणी कॉम्बिनेशन असतं कोकणामध्ये. अशा पद्धतीने ह्याचं ठरतं. म्हणजे पहिलं पीक साखळी पीक पद्धत किंवा त्याला रिले क्रॉपिंग असं आपण म्हणायला लागतो. ह्याचं उत्तर या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. किती सोपे प्रश्न आहेत बघा. कदाचित 2011 मध्ये आम्ही पाहिजे होते असंच वाटतंय, प्रत्येकाला असं वाटतंय. हे दुसरं चांगलं वाटतंय आपल्याला. बघा, महाराष्ट्र राज्यात मका पिकाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान लागू पडते. फक्त मका, पर्टिक्युलर मका. एमपीएससी बघा कसे प्रश्न विचारते. एमपीएससी मध्ये तुम्हाला अभ्यास तर पाहिजेच, पण तुमच्यामध्ये विचार करण्याची क्षमता सुद्धा पाहिजे. लक्षात आलं, 4 एक निगेटिव्ह मार्किंग आहे, 4 चुकले तरी 1 बरोबर आलेलं बी चाललंय. म्हणजे त्याच्यामुळं विचारपूर्वक आपण काय करतोय, आपण काय करत नाहीये, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत आणि खूप महत्वाच्या मॅटर करतात मित्रांनो. बघा, मका पिकाच्या बाबतीमध्ये बघा, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये
खालीलपैकी कोणते विधान लागू आहे? इथं डायरेक्ट राज्य दिलंय. भारताचं वेगळं झालं, आपल्या महाराष्ट्राचं वेगळं. भारताचं असतं तर वेगळं, उत्तर पूर्ण चेंज झालं असतं. मग यांनी काय सांगताय? क्षेत्र उत्पादनात वाढ परंतु उत्पादकतेत घट, पहिलं म्हणताय. ओके, क्षेत्र उत्पादनात वाढ हे रॉंग आहे. उत्पादकतेत वाढ परंतु क्षेत्रात घट हे पण रॉंग आहे. क्षेत्र उत्पादकतेत वाढ परंतु उत्पादनात घट हे पण रॉंग आहे. मग हे तिन्ही रॉंग झाले तर काय आहे? तर हे क्षेत्रामध्ये उत्पादन व उत्पादकतेत पण वाढ झालेली आहे. लक्षात आलं? म्हणजे घट कुठेच नाहीये. मक्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ आहे, उत्पादनात सुद्धा वाढ, नवीन सुधारित वाणांमुळे वाढ झालेली आहे आणि उत्पादकतेत सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून उत्तर क्रमांक यांनी 4 दिलेला आहे आन्सर की नुसार. बघा त्यानंतर बघा इथं बघा, हे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ग्लायसिनॅक्स सोयाबीन तुमचं. ओके, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन बघा बरं काय असेल. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? बघा 4 1 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे डोक्यात परफेक्ट ठेवा. यामध्ये सोयाबीन लागवडीमध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? बघा मला सध्यानुसार 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार एक उत्तर पाहिजे आणि यांनी सांगितलेलं आहे 2011चा हा पेपर आहे, म्हणजे 2011 नुसार सुद्धा एक उत्तर मला याच्यामध्ये अपेक्षित आहे. तुम्हाला कोणतं उत्तर द्यायचंय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघा यामध्ये महाराष्ट्राचा 48.47% वाटा आहे 2025-26 मध्ये आर्थिक पाहणी अहवालानुसार. आता जर आपण ऑल भारताचा म्हणजे पोरांनो 28 घटक राज्य आणि 8 युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला किंवा 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर ह्या क्षेत्रफळाचा विचार केला तर यामध्ये हे 28 राज्यामध्ये आपल्याला उत्तर प्रदेश या ठिकाणी काही घेणं देणं नाहीये. गुजरातमध्ये सुद्धा सोयाबीन जास्त पिकत नाहीये. टॉप 2 मध्ये आहेत एक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. मग 2011 नुसार जर आपण विचार केला तर आपल्याला याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. परंतु असा जर प्रश्न पडला, खूप ट्विस्ट आहे, नीट बघा. जर असा प्रश्न पडला 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार सोयाबीन लागवडीमध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? तर ह्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. लक्षात आलं? इथं जर असा प्रश्न आला तर काय 48.47% हे महाराष्ट्राचा वाटा होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सोयाबीन जेवढी भारतामध्ये पिकते मित्रांनो, ह्या दोन्हीचा वाटा जवळजवळ 80% बरं का. ह्या दोन राज्याचाच वाटा 80%. म्हणून नेहमी स्पर्धा मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच होत असते. म्हणून महाराष्ट्र या वर्षी मागच्या वर्षी 2025-26 मध्ये जे पीक वर्ष होतं त्यामध्ये हे अग्रेसर झालेलं आहे, 1 नंबरला आलेलं आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनामध्ये 47.4% घट झाली मित्रांनो. किती? अतिवृष्टीमुळे ह्या सीझन मध्ये 47.4% ही घट झालेली असताना सोयाबीनचा भाव काय वाढत नाही. सोयाबीन 7,000 आणि आजही 8,000 रुपये प्रति क्विंटल आहे. हेही आपल्याला तेवढंच लक्षात ठेवावं लागेल. लक्षात आलं? ओके, महाराष्ट्राचं सांगितलं, हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राचं ही आकडेवारी सुद्धा ही 47.4% घट ही महाराष्ट्राची आहे आणि 48.47% वाटा हे सोयाबीन मध्ये महाराष्ट्राचा आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 2011 नुसार मध्य प्रदेश आणि सध्या महाराष्ट्र अग्रेसर आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे पोरांनो? बघा दुसरं बघा 155चा क्वेश्चन. आता बघा काय सांगताय. बघा यामध्ये कोचिनियल कीटक हे कीटक आहे. कीटकाचा वापर करून आपल्याला तण नियंत्रण करायचं. सिंपल आहे. इथं हे तण आहे, ह्याला आपल्याकडे आमच्याकडे नागफणी म्हणतात बरं का. नागफणी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. प्रिंकली पियर या तणाचा नायनाट केला जातो. ही पद्धत कशाचे उदाहरण आहे? आता हे काय यामध्ये कीटकनाशक हे काय बुरशीनाशक आहे का कीटकनाशक आहे? आता याच्यामध्ये मशागत केली का आपण? नाही केली. याच्यामध्ये रासायनिक वापरले का? नाही. याच्यामध्ये यांत्रिक तुम्ही काही लावले का? नाही. तर यामध्ये ही जैविक पद्धत एका जीवाचा वापर केलाय. जीवाचा वापर म्हणजे यामध्ये कोणत्या भुंग्याचा वापर केलाय?
कोचिनल कीटकाचा, जसे की तुमच्याकडे आपल्याकडे एक गवत आहे बघा, गाजर गवत. गाजर गवत याच्यामध्ये मेक्सिकन भुंगा, गाजर गवतासाठी कोणता आहे? मेक्सिकन भुंगा आहे. आता यामध्ये किंवा जलपर्णी आलेले क्वेश्चन आहेत बरं का, मी सांगतोय. हे जलपर्णी नावाचं तण आहे, पाण्यामध्ये असतं. जलपर्णीसाठी निओकेटिना, निओकेटिना नावाचा भुंगा, हा भुंगा, निओकेटिना नावाचा भुंगा याच्यासाठी हे उपयुक्त आहे. गाजर गवताच्या नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंगा हे सुद्धा ह्याचे एक्झाम्पल आहेत, ह्याचे उदाहरणं आहेत. म्हणून याचं उत्तर या ठिकाणी जैविक पद्धत यायला लागते. करेक्ट आहे? करेक्ट आहे की कसे सोपे प्रश्न एमपीएससीचे. आणि आपल्या कृषी सहाय्यकला सुद्धा वर्ग 3 चा पेपर आहे. जरी 2011 मध्ये असा पेपर असेल कृषी सेवा पूर्व परीक्षेचा, तरी आपला पेपर हे डिप्लोमा बेसवर असल्यामुळं पेपरचा पॅटर्न यामध्ये एमपीएससी मध्ये याच लेवलचा राहणार. प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणजे कसे प्रश्न जे स्वरूप आहे, हे प्रश्न जे आहेत अशाच पद्धतीचे राहणार. आता बघा, भारतात ज्वारीमध्ये प्रामुख्याने कोणते आंतरपीक घेतले जाते? आता बघा, आता यामध्ये आपल्याकडे ज्वारी भारतामध्ये म्हणलं महाराष्ट्र आलं, बरोबर आहे. आता सिंपल लॉजिक आहे, आपल्याकडे खरीपामध्ये रब्बीमध्ये आपण ज्वारीची पेरणी करतो, बरोबर आहे का? मग यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जी तूर आहे, ही तूर आहे, तूर लागवड करतो का बदनापूर रिसर्च सेंटर? 2:1 प्रमाणामध्ये किंवा 1:1, पीएसआय पूर्व परीक्षेला हाच प्रश्न पडलेला आहे. 1:1 या प्रमाणामध्ये आपण आंतरपीक म्हणून यामध्ये तूर पिकाची लागवड करू शकतो. मूग लागवड करत नाही भारतामध्ये, ज्वारीमध्ये उडीद पण नाहीये, सोयाबीन तर नाहीच आहे. हे स्वतंत्र पीक घेतले जातात. जर मूग घ्यायचा असेल तर आपल्याकडे खडकाळ जमिनीमध्ये हे स्वतंत्र पीक घेण्यासाठी जास्त शेतकरी पसंत करतात. याच्यामध्ये घेतलं जात नाही. आमच्याकडे कदाचित बाजरीमध्ये मूग वगैरे कधी कधी घेतलं जातं, स्वतंत्र घ्यायला जास्त हे देतात. पण याच्यापैकी सर्वात जास्त हे तुरीला महत्व दिलं जातं. म्हणून याचं उत्तर 1 नंबर या ठिकाणी यायला लागतं. बघा, जमिनीतून वनस्पतीसाठी अन्नद्रव्याची उपलब्धता, हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. जमिनीतून वनस्पतींना, बघा, जमिनीतून वनस्पतीसाठी नीट लक्ष द्या, समजून घ्या कसे प्रश्न सोडवायचे. अन्नद्रव्यांची उपलब्धता, इथं काय म्हणले? अन्नद्रव्यांची उपलब्धता म्हणले. दाखविणाऱ्या निर्देशांकास डॅडॅस असे म्हणतात, डॅडॅस असे म्हणतात. आता बघा, यांनी काय म्हटलंय? जर अन्नद्रव्याची उपलब्धता म्हणताय, उपलब्धता, उपलब्ध म्हणताय, उपलब्ध म्हणजे कोणते? एनपीके, नत्र स्फुरद पालाश, आपण असं समजू. एरोनॉन यांनी संशोधित केलेले. किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट असेल, जस्त असेल, मॉलिब्डेनम असेल, क्लोरीन असेल, झिंक असेल, तांबे असेल किंवा कार्बन, हायड्रोजन, अनेक असतील. 16 अन्नद्रव्ये हे एक सध्या नवीन आलेले आहेत, पण 16 अन्नद्रव्ये आपण मानू. बघा, एनपीके ह्यांची काय उपलब्धता आहे? जर उपलब्ध असेल, हा जो शब्द आहे इथं उपलब्धताच्या ठिकाणी जर दुसरा शब्द असेल, उत्पादकता, अन्नद्रव्याची दुसरा एखादा शब्द असता उपलब्धता याच्या जागेवर, तर काय आलं असतं? ह्याचं उपलब्धता आहे म्हणून ही जमिनीची सुपीकता आहे. उपलब्ध आहे म्हणून सुपीकता आहे. जर या ठिकाणी हा शब्द नसता, उपलब्धता, तर ह्याचं उत्तर हा आलं नसतं, हा आलं असतं. लक्षात आलं? आता या ठिकाणी उत्पादकता का येणार नाही, ह्याच्या मागचा रिझन तुम्हाला सांगतो. आता यामध्ये उत्पादकतामध्ये काय येतं? आता याच्यामध्ये पाणी आले, पाणी, याला सुपीकता, पाणी आलं, बरोबर आहे. उत्पादकता, या ठिकाणी मी सुपीकता पण घेतली, पाणी घेतली, या ठिकाणी दुसरं सुपीकता पण घेतलं, बरोबर आहे का. हवामान पण घेतलं, हवामान घेतलं, प्लस या ठिकाणी पाणी घेतली, जमिनीची सुपीकता घेतली, या ठिकाणी हवामान घेतलं, आणि या ठिकाणी व्यवस्थापन पण घेतलं, व्यवस्थापन, बरोबर काय होईल? जमिनीची उपलब्धता होईल, उत्पादकता होईल. म्हणजे पाणी आहे, सुपीक जमीन आहे, हवामान पण योग्य आहे, आणि या ठिकाणी व्यवस्थापन आहे. ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होईल? या उत्पादकतामध्ये होईल.
लक्षात आलं. म्हणून हे या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं जमिनीची सुपीकता होईल आणि हे उपलब्ध आहे नसेल तर या ठिकाणी या उत्पादकतामध्ये काय आलं असतं, पाणी, इथं सुपीकता, हवामान आणि व्यवस्थापन आलं असतं. ह्या सगळ्यांचं कॉम्बो इथं हे बसलं असतं. म्हणून हे उत्तर नाही, याचं उत्तर आहे या ठिकाणी. अन्नद्रव्याची उपलब्धता कसं होईल? ओके, हे तर येणारच नाहीये. जमिनीतून वनस्पतीसाठी म्हणताय, अन्नद्रव्याची उपलब्धता म्हणताय. ओके, वनस्पतीसाठी हा शब्द आलेला. प्रत्येक शब्दाचा खेळ असतो मित्रांनो. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही एमपीएससीचा पेपर जेवढा आपल्याला सरळ सोपा वाटतो तेवढा नसतो. पहिली गोष्ट सांगतो. पण अभ्यास केल्यानंतर सगळ्या कन्सेप्ट ज्यावेळेस आपल्या क्लिअर झालेल्या असतात त्यावेळेस एमपीएससी एवढं सोपा सिलेबस किंवा सोपा अभ्यासक्रम कुठलाच नसतो. हे पण सत्य आहे. एमपीएससी ला धोका तुम्ही देऊ शकत नाही. जर एमपीएससी ला धोका दिला तर एमपीएससी 40 वर्षापर्यंत सोडत नाही हे बी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. ओके, यामध्ये बघा जमिनीचा, बघा या ठिकाणी काय, जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना डॅडॅस असे म्हणतात. आता मी तुम्हाला हे सगळं जे काही शिकवलंय बरं का पोरांना, जे सॉइल जे आहे पहिल्या बॅच जी काही आहेत आता ज्यांची चालू आहे, मला वाटतं द्रोणाचार्य बॅच, त्यामध्ये जमीन हा घटक आपण घेतलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला जी काही जमिनीचा जी काही उभा छेद आहे स्थूलमानाने आपण ए बी सी आणि डी ह्या 4 थरामध्ये वर्गीकरण केलं. आता जे काही प्रत्येक थर आहे हे प्रत्येक थराला आपण काय म्हणलंय, होरायझन असं म्हटलंय. बरोबर आहे. प्रत्येक थर होरायझन नावाने ओळखला जातो. आता यामध्ये आता आपण ज्यावेळेस जसं जमिनीच्या खाली जाल तसं हे वेगवेगळे थर आपल्याला दिसतात. वेगवेगळे थर दिसतात. यात प्रत्येक थर वेगळा. ए थर असेल, ए थराचे प्रकार पडले A1, B1, A1, A2, A3 किंवा B1, B2 हे वेगवेगळे पडले. पण हे होरायझन म्हणजे प्रत्येक थराचा अभ्यास आहे. आता यामध्ये सरळ उभा जमिनीचा पोत आहे का, नाहीये. आपण रासायनिक गुणधर्म, जैविक गुणधर्म किंवा भौतिक गुणधर्म ज्यावेळेस जमिनीचे पाहतो त्यावेळेस आपल्याला जमिनीचा पोत आपल्याला पाहायला मिळू शकतो. जे काही भौतिक गुणधर्मामध्ये हा जमिनीची रचना हे सुद्धा आपल्याला भौतिक गुणधर्मामध्ये पाहायला भेटतं जमिनीच्या. आणि या ठिकाणी ही जमिनीची घनता हा सुद्धा भौतिक गुणधर्मामध्ये पाहायला भेटतं. आणि या ठिकाणी जमिनीचा प्रस्तर हा भौतिक गुणधर्मामध्ये येत नाही. इथं आपल्या जे काही भौतिक गुणधर्म आहेत म्हणून हे याला आपण मृदा उच्छेद असं सुद्धा म्हणायला लागतो. जे काही मृदा उच्छेद आहे किंवा याला इंग्रजीमध्ये दुसरा एक शब्द आहे सॉइल प्रोफाईल, म्हणजे एसपी असं म्हणतो मी, सॉइल प्रोफाईल किंवा मृदा उच्छेद. मृदा उच्छेद असं सुद्धा याला म्हटलं जातं. म्हणून भूप्रस्तर असं आपण याचं नाव देऊ शकतो. जमिनीचा सरळ उभा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना डॅडॅस असे म्हणतात. ओके, त्याला भूप्रस्तर असा म्हणू शकतो किंवा प्रत्येक थराला होरायझन असं म्हटलं जातं. हेही मुद्दा लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे पोरांनो, बरोबर आहे का नाही? ओके, आता बघा यामध्ये हे बघा हा बी प्रश्न बघा, एक लॉजिकल प्रश्न आहे. ह्याला अभ्यासाची काय ओव्हरऑल एखादी गोष्ट जर आपल्याला प्रश्न माहित नसेल, वाचलं नसेल तरी सुद्धा ऑप्शन वरून एमपीएससी मध्ये उत्तर काढता आले पाहिजे. आता बघा हे काय आहेत, कोणत्या मशागत पद्धतीत भागाची जमीन मोकळी होऊन वनस्पतीचे काही अवशेष जमिनीत गाडले जातात. आता मला सांगा इथं कोणत्या मशागत पद्धतीत आहे. आता कोणत्या मशागत पद्धतीत मोकळी, बघा जे पृष्ठभागाची जमीन मोकळी, आता मोकळी होऊन वनस्पतीचे काही अवशेष जमिनीत गाडले गेले. आता एवढाच प्रश्न महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये अल्प मशागत म्हणजे काय केले, काहीतरी मशागत याच्यामध्ये केलेली आहे. याच्यामध्ये नांगरणी म्हणा, याच्यामध्ये कुळवणी म्हणा किंवा धसकटे काढणे किंवा वेगवेगळे पूर्व मशागत याच्यामध्ये केलेली आहे. आता दुसरं बघा, यामध्ये शून्य मशागतीमध्ये कुठलंच काम केलं जात नाही. हे तर माहिती आहे, शून्य मशागतीमध्ये केलं जात नाही. आता राहिला प्रश्न ही जमिनीची उलतापालत करणारी मशागत. आता ह्याच्यामध्ये उलतापालत केले पण वनस्पतीचे अवशेष जमिनीमध्ये गाडले का, नाही. आता ह्याच्यामध्ये अल्प मशागत, हे चान्स आणि हे चान्स. आता अल्प मशागतीमध्ये फक्त मशागत केले पण ह्याच्यामध्ये पालापाचोळा वगैरे जमिनीमध्ये गाडलेलं नाही. यामध्ये म्हणून याचं उत्तर येतं संवर्धन करण्यासाठी, ओलावा टिकवण्यासाठी किंवा अनेक गोष्टी, सेंद्रिय खतांचं प्रमाण वाढवण्यासाठी, जमिनीची सुपीकता उत्पादकता वाढवण्यासाठी या ठिकाणी ही संवर्धन मशागत अशा पद्धतीची केली जाते. जमीन मोकळी होऊन वनस्पतीचे काही अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात, त्यांना आपण संवर्धन मशागत असं म्हणायला लागतो.
हा मुद्दा लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपल्या देशाच्या कोणत्या भागात सिंचनाचे क्षेत्र सर्वाधिक आहे? बघा, ह्याला लॉजिकची गरज आहे, ह्याला अभ्यास बघा पाहिजे, पण लॉजिक पण लागतं. आता मला सांगा, आपल्या भारताचे इथं 4 पार्ट केले यांनी, म्हणजे प्रत्येक दिशानुसार न्यूज, NEWS, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. बघा, ह्या न्यूज याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा पूर्व भाग, हा पश्चिम भाग आणि हा दक्षिण भाग, समुद्र समुद्र समुद्र. दक्षिण भागामध्ये नद्या आहेत, पण बारमाही आहेत का? अजिबात नाही. हंगामी पाऊस पडला तरच वाहतात. पश्चिम भागामध्ये सगळ्या नद्या हंगामी आहेत. बारमाही आहेत का? नाही, पूर्ण हंगामी आहेत. पूर्व भागामध्ये हंगामी आहेत, सगळ्या पूर्व भागामध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, उत्तर भाग जर विचार केला तर यामध्ये इंडस नदी, इंडस म्हणजे याला आपण सिंधू म्हणू बरं का, सिंधू म्हणू. भारत पाकिस्तानचा इंडस करार माहित असेल तुम्हाला. सिंधू नदी असेल, दुसरी गंगा असेल, किंवा तिसरी या ठिकाणी ब्रह्मपुत्रा याच्यामध्ये येणार का? तर ब्रह्मपुत्रा इकडे पूर्वेला गेली. पण ही ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं MPSC न विचारलंय, हरित खोरे म्हणून ओळखले जाते. कोणत्या नदीचं खोरं हे हरित खोरं म्हणून ओळखलं जातं? तर ह्या ब्रह्मपुत्रेचं आहे. आता सिंधू आणि गंगेच्या ज्या उपनद्या आहेत, या उपनद्या आणि इथला जो काही प्रदेश आहे ह्या सुपीक आहेत, आणि इथल्या जवळपास नद्या हे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. आणि यामध्ये सिंचनाचं जे काही प्रमाण आहे, आता तुम्ही गव्हाचा कोठार, पंजाब, हरियाणा, हा जो उत्तर प्रदेशचा जो काही पलीकडचा भाग आहे, हे बघा ना तुम्ही, भाग अत्यंत सुपीक आहे, गाळाची जमीन आहे पूर्ण. आणि या गाळाच्या जमिनीमध्ये इंडस असेल, किंवा त्यालाच आपण सिंधू म्हणतो, गंगा असेल, ब्रह्मपुत्रा असेल, ह्यांच्या उपनद्या असतील, ह्या खोऱ्यामधली जमीन असेल, यामध्ये सिंचन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणून ह्याचं उत्तर आहे, उत्तर कोणत्याच भागामध्ये सिंचनाचे क्षेत्र सर्वाधिक आहे? तर उत्तर भागामध्ये. रिजन, इथल्या नद्या बारमाही आहेत. लक्षात आलं? हिमालयातून वाहणाऱ्या नद्या आहेत, बारमाही, कधी बर्फाचं पाणी, हिम नद्या आहेत. आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर सुद्धा बळजबरीनं वाहते. आमच्या लातूरमध्ये मांजरा नदी पाऊस पडल्यानंतर बळजबरीनं वाहते, आणि त्यालाच बघायला अख्खं लातूर असतो आम्ही तिथं. काय सांगावं, लई परिस्थिती भयानक आहे आमच्या इकडल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची. ओके, आता बघा, या ठिकाणी हिवाळ्यात थंडीच्या काळात जर तापमान 0.50 ते 20 अंश सेंटीग्रेड इतके खाली आले, तर पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करा? आता मला सांगा, हिवाळ्यात काय होणार आहे? दव पडणार आहे. दव कशावर पडणार आहे? पानांवरती वगैरे दव पडले तर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी होणार आहे, हे 100%. मग काय करावं लागेल? मोकार पद्धत हे पिकामध्ये कसं अवलंबणार नाही ना. ठिबक सिंचन काय? बुडाला त्याचा काय संबंध आहे? बुडाला थोडंसं आपल्याला गरम पाणी द्यायचं आहे नाही ना. मग याच्यासाठी तुम्हाला तुषार सिंचन पद्धत वापरावी लागेल, जेणेकरून जे काही दव बिंदू वगैरे जे आहे, तुषार सिंचनमुळे एक पूर्ण पानं धुवून जातील, आणि रोग आणि जे काही बुरशीजन्य रोग आहे ह्याच्यापासून आपल्याला सुद्धा याची सुरक्षा होईल. त्यामुळे या ठिकाणी उत्तर आहे तुषार सिंचन, म्हणजेच याला स्प्रिंकलर असं म्हणू शकतो आपण. या पद्धतीचा वापर करू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर सिंचनाचा कोणता स्त्रोत सगळ्यात चांगला आहे, स्वस्त आहे? आठवलं असेल तुम्हाला, विहिरीत, कालवा, ट्रिक. विहिरीत, कालवा, तलावात, उपसा. विहिरीत, कालवा, तलावात, उपसा. 55%, 22.5%, 14.5% आणि 8%. याद्वारे सिंचन होते, विहिरीत, कालवा, तलावात, उपसा. आता मला सांग बबन, सिंपल आहे, स्वस्त म्हणते, स्वस्त, फुकट, स्वस्त, कमी. आम्हाला तर काही भेटत नाही, आमच्या शेतकऱ्यांना बी काही भेटत नाही. बघा, विहीर स्वस्त आहे का? खांदावी लागते, वीज बिल भरावं लागते, नाहीतर दिवसा सोडून रात्री ही लाईट आम्हाला रात्री येते. बरोबर आहे का? कुपनली का? पाणी प्यायचं बोर, ह्याला सुद्धा मोटर, पाणी घ्या 700-600 फूट घ्यायचं पाणी, मोटर लावायची, वीज बिल भरायचं, महाग आहे, माझ्या साध्या काही शेतकऱ्यांना जमणार नाही. तलावात पाणी आहे, पण मोटर
टाकावी लागेल, वीज बिल भरावं लागेल, महाग आहे. पण आमच्यासाठी हे पाट म्हणजे कालवा, डावा कालवा असेल, उजवा कालवा असेल, आला धडधड सगळं जाळंधूर संकटच, फुकट सगळं. बरोबर आहे का? किती बी पाणी द्या, डबल डबल द्या, 3-3 वेळा पाणी द्या, काही फरक पडत नाही. म्हणजे हे सगळ्यात स्वस्त आहे, हे खर्चिक नाही. म्हणून हे पाटाचं पाणी आमच्या ज्यांच्या शेतात येतं ना, त्यांना माहिती आहे ह्याचं काय असतं ते. ओके, लक्षात आलं? हेच म्हणून उत्तर आहे कालवा. त्यानंतर कोणती पाणी देण्याची पद्धत? कोरडवाहू किंवा वृक्ष किंवा शुष्क आपण म्हणतो. कोरडवाहू म्हणा, कोरडवाहू शब्दाला विषय संपला. प्रदेशात वापरतात की जेथे पाण्याची उपलब्धता कमी आणि निकृष्ट दर्जाची असते. ओके, पाण्याची उपलब्धता कमी आहे, हा शब्द वापरा, बाकीचं सोडा. जिथं पाणी कमी आहे तिथं तुम्ही काय वापरा? सिंपल आहे भाई. सरी पद्धतीनं पाण्याचा अपव्यय होणार आहे. तुषार मोकाट पाणी, हे तर काय विशेष नाही. सर्वात जास्त पाण्याचा अपव्यय होणारी पद्धत आहे मोकाट. विशेष नाही, जाळ आणि दूरसंकटच आहे. ठिबक सिंचनाने 65 ते 70% पाण्याची बचत होते. तुषार सिंचनाने 35 ते 40% पाण्याची बचत होते. जर कमी पाणी असेल तर तुम्हाला पाण्याची बचत एवढी 65 ते 70% होणार आहे. म्हणजे ब्लॉस यांनी, इस्रायल संशोधक यांनी तयार केलेली ही पद्धत आहे. ब्लॉस यांनी, ही जी काय आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो, ठिबक सिंचन, याद्वारे तुम्ही खत पण देऊ शकता, त्याला फर्टिगेशन म्हणतात. याद्वारे तुम्ही कीटकनाशक पण देऊ शकता, त्याला पेस्टिगेशन असं म्हणतात. मग यासाठी ही पद्धत अत्यंत योग्य आणि चांगली समजली जाते. ठिबक सिंचन पद्धतीमुळे डॅडॅस पर्यंत पाण्याची बचत होते. डबल प्रश्न आहे हे, आपण तयार केलं नाही, PYQ आहे. बघा किती सिंपल आहे. 65% पाण्याची काय होते? बचत होते. ब्लॉस यांनी संशोधित केलेले इस्रायल शास्त्रज्ञ मी तुम्हाला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 1985-86 मध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाच्या बागा वाचवण्यासाठी हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये याचा वापर करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? करेक्ट. त्यानंतर गव्हाची पाणी देण्याची अत्यंत संवेदनशील अवस्था कोणती? बघा असे प्रश्न रे काय. आम्ही IBPS गेल्या वर्षी बघून आम्हाला चक्कर आली, चक्कर. मी नेहमी सांगितलं, IBPS न धोका दिलाय. धोका काय दिला आपल्याला? धोका दिला. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, मी मागं पण असं म्हणलो, सिलेबस दाखवला 1 आणि पेपर आला 1. लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर मुलगी दाखवली 1 आणि लग्न दुसरी सोबतच लावून दिलं, तसा कार्यक्रम झाला. बरोबर आहे का? सिलेबस होता, पण त्यांनी एवढी डेप्थ विचारली. मागचे A4 पेपर सगळे त्यांनी, ग्रामसेवकला तुम्हाला सांगतो, कृषी विस्तार अधिकाऱ्याचा जो पेपर झाला IBPS न घेतलेला 2019 चा, जशा तशा नाबार्डचा पेपर आहे. काही बदल नाही, काही बदल नाही. लक्षात आलं? म्हणजे हे कॉपी पेस्ट झालं. त्याच्यामुळे सांगतो, ही बघा 21 दिवसाची अवस्था, 21 दिवस एकच पाण्याची पाळी असेल तर ही पाणी द्यावं लागते. हे तर सगळ्याला पाठ आहे, हे चुकायचा विषय नाहीये. ही मुकुटमुळे येण्याची अवस्था 21 दिवसात येते. साधारणतः असं सरासरी जर म्हणलं 20 ते 25 दिवस असं लक्षात ठेवायचं. गव्हाची पाणी देण्याची अत्यंत संवेदनशील अवस्था कोणती आहे? तर मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. बरोबर ना पोरांनो? करेक्ट ना? बघा, भारताच्या 328 दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे किती दशलक्ष हेक्टर जमीन धुपीस बळी पडते? आता तुम्ही म्हणताल मास्तर, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही यामध्ये जे काही भौगोलिक क्षेत्र महाराष्ट्राचं तुम्हाला 307.58 दिलंय, तर भारताचं या ठिकाणी लगेच आलं 358 आलं. हे पण लक्षात ठेवायचं बरं का. इथं डायरेक्ट विचार, भारताचं भौगोलिक क्षेत्र किती आहे? क्षेत्रफळ, भारताचं क्षेत्रफळ विचारलं 32,87,263, हे माहिती आहे. पण हे हेक्टर मध्ये विचारलं 328 दशलक्ष हेक्टर असं होतं. हे खूप म्हणजे काही मुलांचा असा आहे इश्यू आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. हे जे आहे हे सध्याच्या बाबतीमध्ये हे जुनी 2011 ची आकडेवारी आहे. म्हणून याचं उत्तर आहे 175. भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे एवढं 175 दशलक्ष हेक्टर जमीन धुपीस बळी पडते. पण सध्या मी सांगेल, आता यामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा असेल किंवा अनेक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे, भारत सरकार योजना राबवत आहे. यामध्ये 87.85 दशलक्ष हेक्टर, 97.85 दशलक्ष हेक्टर सध्या धुपीला बळी पडतं. एवढं लक्षात आलं? हे कमी झालंय, 11 पेक्षा कमी झालं. कारण की वेगवेगळ्या योजना असेल,
महाराष्ट्र सरकारच्या असेल, भारत सरकारच्या उपाययोजना असेल, या उपाययोजनेमुळे कागदावर तरी दाखवलेला आहे, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर इथं लक्षात ठेवा. उन्हाळी भुईमुग बघा, उन्हाळी भुईमुग पिकास इथं म्हणते 12 ते 13 प्रश्न आहे. पण ह्याच्यावरती मी जर म्हणलं 11वीचं स्टेट बोर्ड, 11वीचं स्टेट बोर्ड जर तुम्ही 11वीचं जर पाहिलं तर त्या 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला या ठिकाणी 8 ते 10 पाण्याची पाळी असं दिलेलं आहे उन्हाळी भुईमुगाला, बरं का, 8 ते 10. मग ह्याच्यामध्ये यांनी काय केलं, इथं त्यांनी कशाचं विचारलंय, इथं सेंटीमीटर मध्ये विचारलंय. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. सेंटीमीटर मध्ये मी तुम्हाला संदर्भ दिलाय, 11वीचं इंग्रजी मीडियमचं सायन्सचं पुस्तक आहे, ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय 8 ते 10 पाण्याची पाळी. पण पाणी किती लागतं, तर पाणी सांगितलेलं आहे त्यांनी 450 ते 650, 450 ते 650 एम तर मिलीमीटर मध्ये. तर ह्याचं मला सेंटीमीटर मध्ये करायचंय. 45 ते 65 सेंटीमीटर असं होतं, याचा अर्थ होतो. मग हे यांनी सांगितलंय की एवढं. पण एमपीएससी न उत्तर काय दिलेलं आहे हे इथं वाढले बघा. इथं 12 ते 13 दिल्यात, इथं 8 ते 10 साठी किती आहे, 45 ते 65 आहे. मग इथं 4 वाढल्यात ना, जवळपास एक साधारणतः आपण जर पाहिलं की 4 वाढल्यात, तर ह्याचं उत्तर एमपीएससी न यावेळेस असं दिलेलं आहे 70 ते 80 हे उत्तर दिलेलं. कारण की इथं पाळी वाढली म्हणजे पाणी वाढलं, हेही मुद्दा लक्षात ठेवा. पाण्याची पाळी वाढली आहे म्हणजे एकदा दोनदा नाहीये, डायरेक्ट इथं 8 ते 10 आहे, इथं 3 पाण्याच्या पाळ्या तुम्ही वाढवलात. 8 ते 10 सरासरी 3, अवरेज 3 आहे. विचार करा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार घेतल्या तर या गोष्टीचा आपण आधार घेऊ शकतो. इथं हे एमपीएससी, काही एमपीएससी तुम्हाला सांगतो, जर प्रश्नाचं उत्तर बदलायचं असेल तर ऑथेंटिक पुस्तक म्हणून एमपीएससी स्टेट बोर्डच वापरते, बरं का, स्टेट बोर्डच वापरते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, संदर्भ म्हणून जाहीर करू शकतो आपण. जनावरांच्या संख्येत जलद वाढ होण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? जनावरे संख्येत वाढ करायची. 1 सेकंद. आवाज येतोय माझा? आवाज येत असेल, लाईट थोडस इश्यू आहे, नेटवर्क बहुतेक इश्यू आहे. एकाच सेकंदामध्ये चालू होईल, डबल परत येऊया. ओके, काय म्हणते, तुमच्या प्रॉब्लेम नाहीये, इथं प्रॉब्लेम आहे, आलेला आहे. ओके, जलद वाढ होण्यासाठी म्हणजे जनावरांची संख्या वाढली पाहिजे, पशुधन वाढलं पाहिजे. गायीची संख्या पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये कमी आहे, बरोबर आहे का? मग हे जे आहे पशुधन आहे वाढलं पाहिजे. म्हणून क्रॉस करणं फायद्याचं आहे का? करू शकता, पण उत्पादन वाढणार नाही, संख्या जलद वाढणार नाही, गुणसूत्रामध्ये बदल केल्यावर वाढणार नाही. किंवा कृत्रिम गर्भधारणा यामध्ये वाढणार आहे का? याला आपण कृत्रिम रेतन असं म्हणतो, कृत्रिम रेतन, एआय, आर्टिफिशियल. ओके, किंवा हे गर्भबदल हे जलद पर्याय. एक गर्भ तुम्ही एक वेळेस तुम्ही 4-5 गायीमध्ये वाढवू शकता आणि यामधून हे संख्या वाढवू शकता. म्हणून हे गर्भबदल म्हणजे एम्ब्रो ट्रान्सफर असं आपण म्हणू शकतो. ह्याला गर्भबदल म्हणजे ट्रान्सफर करणे, गर्भ वगैरे असं म्हणू शकतो. कोणते पीक बहुवार्षिक एकदल, बघा एक का ह्याच्यावरती उत्तर निघतंय. बहुवार्षिक हे विषय वेगळा, एकदल हा विषय वेगळा. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे, हे शेंजी हे द्विदल आहे. ह्याच्यापैकी लसूण घास हे बहुवार्षिक आहे पण द्विदल आहे. चवळी हे वार्षिक आहे पण हे द्विदल आहे. बघा, द्विदल आहे, हे द्विदल आहे. आता हे वार्षिक आहे, आता वार्षिक आहे का, तर आहे. बहुवार्षिक आहे, हे बहुवार्षिक आहे का, तर आहे. लसूण घास बहुवार्षिक आहे का, आहे. सेंजी आहे का, आहे. बहुवार्षिक आहे, पण हे काय म्हणता इथं दुसरं याला लावलंय, एकदलीय म्हणताय, एकच दल असणार. मग ह्याच्यामध्ये हे संकरित नेपियर हे एकदल आहे आणि बहुवार्षिक आहे. म्हणून बघा किती क्लिष्ट प्रश्न आहेत. इथं तर एकतर बहुवार्षिक विचारलाय आणि त्याच्यामध्ये टाकलंय एकदल पाहिजे, बहुवार्षिक पाहिजे, पण आम्हाला काय पाहिजे, ते एकदल पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्हाला द्विदल द्विदल द्विदल, हे पण द्विबीजपत्री, हे पण आणि हे पण, हे एकबीजपत्री आहे, ह्याला एकदल आपण म्हणू शकतो. संकरित नेपियर
हे याचं उदाहरण आहे, याचं उत्तर आहे असं मी सांगेल तुम्हाला. कोणत्या फळाच्या कोणत्या प्रकारच्या शेतीमुळे जीवसुपारीची निसर्गाची भौतिक परिस्थिती स्थिर राहण्यास मदत होते? हा शब्द किंवा हा शब्द लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारच्या शेतीमुळे? आपल्याकडे जलसिंचित शेती, निसर्गाची भौतिक परिस्थिती स्थिर राहते का? कोरडवाहू शेतीमुळे राहते का? याच्यामुळे राहते का? पावसावर आधारित शेतीमुळे राहते का? नाही. ही शाश्वत शेतीचे उदाहरण आहे, म्हणून उत्तर आहे 1 नंबर. उदाहरण आहे 1 नंबर. अशाच पद्धतीने आपण आज 20 प्रश्न घेतलेले आहेत. रोज आपल्याला एक टाइम सेट करायचा आहे. लाईव्ह येणार आहे. तोपर्यंत तुम्ही मित्रांनो हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर डायरेक्टली तुम्हाला हे जे काही या ठिकाणी पीव्ही अकॅडमी ऍप आहे प्ले स्टोर मध्ये, हा लोगो लक्षात ठेवा आणि हे लोगो हे ऍप डाउनलोड करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे मित्रांनो, सगळं भेटणार आहे. तुमचा वेळ, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही क्लास करा किंवा न करा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्याकडे जर मटेरियल उपलब्ध असेल तर स्वतः वाचायला अडचण नाही. जर मटेरियल उपलब्ध नसेल, जर तुम्हाला वाचायला तुमच्याकडे नसेल, तर आडातच नसेल तर पहऱ्यात कुठून येणार आहे. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट आहे हा विषय आहे, तुमच्यावरती आहे सर्व. मी तुमच्या सोबत आहे, कारण की तुमचा वेळ पण वाया जाणार नाही आणि या ठिकाणी पैसा पण वाया जाणार नाही. या ठिकाणी हे सर्वात जुनी अकॅडमी आहे, महाराष्ट्रातली सर्वात जास्त रिझल्ट देणारी आहे. हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून टाका, मित्रांनाही सांगा, एवढं सहकार्य करा. मी तुमच्यासाठी फ्री घेतो. बस विषय संपला, या ठिकाणी थांबतो. ओके, थँक्यू. प्रतिक्रिया द्या. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्या सेशन मध्ये याच्या पुढचा पार्ट. ओके, थँक्यू.